नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 11 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने mRNA टेक्नॉलॉजीवर आधारित एंटेरोमिक्स नावाची जगातील पहिली कॅन्सर वॅक्सिन विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया। तर रशियाने एंटेरोमिक्स नावाची जगातील पहिली कॅन्सर वॅक्सिन विकसित केली आहे। ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जो की तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, इटालियन ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मॅक्स वर्स्टॅपन। तर नुकतीच इटालियन ग्रँड प्रिक्स 2025मध्ये झाली जी आहे ती मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकली आहे। ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा माहिती पाहत आपण, बघा मॅक्स वर्स्टॅपन हे रेड बुल संघाचे चालक आहेत आणि ही जी ग्रँड प्रिक्स आहे इटालियन ग्रँड प्रिक्स ती 7 सप्टेंबर 2025 रोजी मोन्झा सर्किटवर पार पडली। ओके, आणि ही जी चॅम्पियनशिप आहे कोणी जिंकली आहे? इटालियन ग्रँड प्रिक्स जी की मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकली आहे। ओके, तर ही जी ग्रँड प्रिक्स आहे ती अतिशय जबरदस्त आणि इतक्या लवकर संपली आहे, अतिशय वेगवान पद्धतीने संपली आहे की ती F1 इतिहासातील सर्वात जलद ग्रँड प्रिक्स ठरली आहे। ओके, तर इथे रेकॉर्ड बनवला गेलेला आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। सप्टेंबर 2025मध्ये मोहम्मद इरफान अली कोणत्या देशाचे पुनर्निर्वाचित राष्ट्रपती बनले आहेत? ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन बी, गुयाना। ओके, तर गुयाना या देशाचे मोहम्मद इरफान अली नुकतेच राष्ट्रपती बनले आहेत। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल। चला पुढचा प्रश्न आहे, बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इस्रो देशातील दुसरे लॉन्चपॅड बांधत आहे? ओके, तर बघा याचे उत्तर असेल ऑप्शन ए, तमिळनाडू। बघा तमिळनाडू राज्यामध्ये हे जे लॉन्चपॅड आहे जे देशातील दुसरे लॉन्चपॅड आहे। ओके, तर ते बांधण्यात येणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण। इस्रो देशातील दुसरे लॉन्चपॅड तमिळनाडू राज्यामधील कुलसेकरपट्टणम येथे, म्हणजे हा जो जिल्हा आहे येथे बांधत आहे। ओके, तर हे जे लॉन्चपॅड आहे ती विशेषतः लहान उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी विकसित केले जाणार आहे। ओके, यामुळे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा म्हणजेच श्री सतीश धवन स्पेस सेंटर वरील ताण कमी होणार आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघावत आपण, जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला? तर बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 सप्टेंबर। तर 10 सप्टेंबर रोजी दरवर्षी आपण जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा करतो। ओके, तर महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या मलक्का समुद्रधनी व्यस्त योजनेला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगापूर। तर सिंगापूर या देशाने भारताची जी मलक्का सामुद्रधुनी आहे तेथील जी गस्त घालण्याची योजना आहे त्या योजनेला सिंगापूर देशाने पाठिंबा दिला आहे। ओके, तर लक्षात ठेवा सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, नवीन गॅस पाईपलाईन तयार करण्यासाठी रशिया आणि चीनने कोणता करार केला आहे? ओके, तर हा नवीन करार करण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की रशिया आणि चीनमध्ये गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आला आहे। ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन डी, पॉवर ऑफ सायबेरिया 2। ओके, तर पॉवर ऑफ सायबेरिया 2 हा जो करार आहे तो करण्यात आला आहे, त्या पाईपलाईनसाठी हा करार करण्यात आला आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, डेनिम जीन्स ब्रँड लेविसची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोण बनले आहेत? ओके, तर डेनिम जीन्स आहे जी की जीन्स आहे त्या ब्रँडचे लेविस म्हणजेच लेविस कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नुकतेच आलिया भट यांना यांचे नाव आले आहे। ओके, तर बघा
ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ लेविस म्हणजे आलिया भट्ट आहेत ओके सध्याचे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. भारताचे राष्ट्रीय साक्षरता दर वर्ष 2011मध्ये 74ने वाढून 2023-24मध्ये किती टक्के झाले आहे? तर भारताचे राष्ट्रीय साक्षरता दर 2011मध्ये 74ने वाढून तो आता 2023-24मध्ये 80.9% एवढं झालं आहे ओके. तर बघा ऑप्शन बी याचं उत्तर असेल 80.9%. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा ओके. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, आजचा शेवटचा प्रश्न आहे. आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ओके. स्टार मार्क घ्यायला. तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी भारत. तर आपल्या भारताने आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपदक नुकतेच जिंकले आहे ओके. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.